शिवगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेला एक निसर्गरम्य मुलूक, ज्या भूमीला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा पदस्पर्श लाभला, जिथे आजही काही प्राचीन मंदिरं इतिहासाच्या पाऊलखुणा जपत उभी आहेत आणि जिथली माणसं आपल्या प्रेमळ वागण्याने तुम्हाला आपलंसं करतात, अशाच एका भूमीवर आज माझी भटकंती आहे. तर चला या निसर्गरम्य भटकंतीला सुरुवात करूया. मंडळी, बऱ्याच दिवसापासून माझ्या भटकंतीच्या बकेट लिस्टमध्ये असलेला एक खास परिसर आज फिरण्यासाठी मी निघालो. पुणे शहराजवळ असलेला खेडेबारे मावळ आजच्या भटकंतीचा विषय. त्यासाठी मी पुणे बँगलोर महामार्गावर असलेल्या खेडशिवापूर या गावाकडे प्रस्थान केलं. हिंदवी स्वराज्यातील 12 मावळ प्रांतांपैकी एक खेडेबारे मावळ शिवगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेला एक निसर्गरम्य प्रदेश आहे. कोंढणपूर फाट्याहून थोडंसं पुढे आल्यावर आपण पोहोचतो शिवापूर या गावामध्ये. आणि शिवापूर ओलांडल्यानंतर मी पुढे कोंढणपूरच्या दिशेने न जाता अगोदर रांजे या गावाकडे निघालो. रांजे गावातील प्राचीन रांजेश्वर मंदिर शोधत असताना गावाजवळ मला हे आजोबा भेटले. पुढे आहे ना? हो. बर. असं करा, हा असं राईट मारा बर. आणि नंतर असं ते 3 कुंड आहेत तिथे ना? हा. 3 कुंड. त्या बर. खूप जुनं मंदिर आहे ना ते? जुने मंदिर आहे. शिवकालीन आहे. फारसी बर बर बर. पाहण्यासारखे. येस, चालते. येतो आजोबा. मंडळी नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मंडळी, आजच्या भटकंतीमध्ये आपण आलेलो आहोत खेडेबारे मावळ या परिसराची भटकंती करायला. आणि मी आत्ता उभा आहे याच परिसरातील रांजे गावामध्ये. माझ्या पाठीमागे जे तुम्ही बघताय ते शिवकालीन राजेश्वराचं मंदिर आहे. तर या मंदिराचं आधी दर्शन घेऊया आपण आणि मग जे सभोवतालची गावं आणि परिसर आहे तो आपण पाहूया. तर खूप निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर आहे. तर आता इथल्या दर्शनाचा लाभ घेऊ आणि आपला प्रवास पुढे कंटिन्यू करूया. रांजे गावामध्ये पोहोचताच या अंगणवाडी समोर माझी कार लावून मी मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. मंदिराच्या अगदी जवळपर्यंत कार जात नाही. मंदिराकडे जाताना समोरच दिसतो पेशवेकालीन रांजेकर वाडा. या वाड्याची तटबंदी वगळल्यास आतून सर्व वाडा पडलेल्या परिस्थितीत आहे. मित्रांनो, आता आपण जस्ट मंदिराच्या जवळ पोहोचतोय. हा रस्ता बघा, इथे फार छोटा आहे त्यामुळे इथे कार येत नाही. 2 व्हीलर काही प्रमाणात येऊ शकतात. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी हे महाकाय वृक्ष आपल्या समोर येते. या पंचक्रोशीमधील सुप्रसिद्ध रांजेश्वर हे मंदिर थोडंसं सखोल भागात आहे. त्यामुळे या कमानीमधून आत जाऊन पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला दर्शनासाठी जाता येते. मंडळी, राजमाता जिजाऊ व शहाजी महाराज यांचे वास्तव्य या परिसरात होते अशा बऱ्याचशा नोंदी आपल्याला सापडतात. पायऱ्या उतरून खाली आल्यावर या मंडपामध्ये आपल्याला 3 नंदी महाराज पाहायला मिळतात. शिवकाळामध्ये एकूण 42 गावे या मावळात होती व त्याची देशमुखी कोंडे देशमुख या घराण्याकडे होती अशा इतिहासात नोंदी आहेत. मंडळी, प्राचीन शिवकाळामधील जलव्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. यामधील पहिल्या पाण्याच्या कुंडाचा वापर देवपूजेसाठी किंवा पिण्यासाठी केला जायचा. दुसऱ्या कुंडामधील पाणी स्नान करण्यासाठी वापरले जायचे आणि तिसऱ्या कुंडामधील पाणी कपडे धुण्यासाठी वापरले जायचे. पण त्यानंतरही हे पाणी वाया न जाऊ देता शेतीच्या सिंचनासाठी याचा उपयोग केला जात असे. पायऱ्या उतरून आल्यानंतर डाव्या बाजूला एक छोटंसं दार आपल्याला पाहायला मिळतं. या बाजूनी बाहेर गेल्यास पुढे इथे शिवगंगा नदीचं पात्र आहे.
निसर्गाच्या कुशीत शांत वातावरणात स्थापित असलेलं हे रांजेश्वर मंदिर आपल्याला शांततेची अनुभूती देतं. मुख्य मंदिरात जाण्यासाठी असलेलं हे प्रवेशद्वार त्यावेळी बंद होतं, त्यामुळे बाहेरूनच श्री रांजेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. राजमाता जिजाऊ, शहाजीराजे महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मंदिर. मित्रांनो, या निसर्गरम्य वातावरणात इथे मंदिर तर आहे, खूप शांतता इथं, पण कदाचित ही शांतता काही दिवसांनी गायब होईल, कारण इथे बघा शेजारी तो ॲक्च्युली हायवे होतोय. पुण्याचा जो आउटर रिंग रोड आहे तो या गावाला लागूनच आहे, त्यामुळे इथं कितपत शांतता राहील नंतर माहिती नाही. सध्या तरी ही शांतता आहे, ही आपण अनुभवून घेऊ. या मंदिरा शेजारीच इथे आहे लक्ष्मीनारायणाचे आणखी एक सुंदर मंदिर. आणि इथे असलेल्या मारुतीरायांचे दर्शन घेऊन मी भोवतालचा परिसर पाहण्यासाठी निघालो. वाडा आहे रांजे मंदिराच्या बाजूला, रांजेश्वराच्या बाजूला तो वाडा आहे, आणि शिवगंगा नदीचं जे पात्र आहे जी भिलारेवाडीमध्ये उगम पावते सिंहगडच्या मागच्या बाजूला, आणि इथे तो हायवे होतोय. पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी बांधण्यात येणारा रिंग रोड मी या ठिकाणी निहाळत असताना एक शेतकरी दादा मला या ठिकाणी भेटले. हा ना, मग आता हा आवाज रात्रभर येतो का? रात्रभर चालू असते बांधकाम सगळं रोडचं. किती दिवस झालं चालू आहे? 8-9 महिने होत आले. 9 महिने झाले ना. बरं बरं. काय फायदे पण आहेत, काही तोटे पण आहेत आता हे मार्ग झाल्यावर. काय शेतीवाल्यांना जरा त्रास होते. हो ना, हो ना. या दादांसोबत काही वेळ मनमोकळ्या गप्पा झाल्या व त्यानंतर मी येथील पुढचा परिसर पाहण्यासाठी मार्गस्थ झालो. मंडळी, हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला बहुचर्चित रांझे पाटलाचा निवाडा याच परिसरामध्ये घडलेला आहे. या मावळातील रांजे हे निसर्गरम्य गाव पाहून झाल्यावर मी आता परत कोंढणपूरच्या दिशेने निघालो. या रस्त्यानेच पुढे आल्यावर आपल्याला उजव्या हाताला आरवी या गावाकडे जाणारा रस्ता दिसतो, आणि काही वेळातच मी कोंढणपूर या गावामध्ये पोहोचलो. कोंढणपूर येथील जागृत देवस्थान श्री तुकाई माता मंदिर या पंचक्रोशीमध्ये असलेलं आणखी एक प्राचीन मंदिर. इथे असलेल्या वाहनतळावर गाडी पार्क करून श्री तुकाई माता मंदिरात दर्शनासाठी निघालो. श्री तुकाई माता आई तुळजाभवानीची ज्येष्ठ बहीण मानली जाते. मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला इथे असलेल्या गोमुख तीर्थाचं पाणी अंगावर घेऊन प्रवेश करावा लागतो. असं म्हणतात या गोमुखात येणारे पाणी सिंहगड किल्ल्यावर असलेल्या रामकड्या शेजारी तुकाई मातेच्या मुख्य ठाण्यातून इथे येते. या मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी नेहमी वर्दळ असते. खूप छान वातावरणामध्ये श्री तुकाई मातेचे दर्शन झाले. आतमध्ये मंदिरात चित्रीकरणास परवानगी नसल्यामुळे आतले चित्रीकरण घेता नाही आले.
या मंदिराशेजारीच आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा. या मंदिरात दर्शन घेऊन झाल्यावर मी इथे जवळच असलेल्या रहाटवडे गावाच्या रस्त्याला काही निसर्गरम्य ठिकाणं दिसतात का हे पाहण्यासाठी निघालो. आणि या मार्गावरच जाताना मला शिवगंगा नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेला हा ओढा पाहायला मिळाला. सिंहगड किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेला हा निसर्गरम्य मुलूक फिरताना भारी वाटत होतं. पुढे आल्यावर रहाटवडे गाव लागलं. सिंहगड किल्ल्याच्या सानिध्यात वसलेलं आणखी एक निसर्गरम्य गाव. हे गाव ओलांडून थोडं पुढे आल्यावर या ठिकाणी चालू असलेलं हे रिंग रोडचं काम दिसलं. इथे पुढे आल्यावर या बाबांसोबत काही वेळ गप्पा मारण्यासाठी इथे थांबलो. आपण आता ऍक्च्युली सिंहगडच्या मागच्या साईडला आहे. कसं वाटतंय आता हायवे चाललाय तुमच्या गावातनं तर? सगळी जमीन गेली चांगली, काय त्याला आपल्याला करायचे काय पैसे नाही भेटले जमिनीची? भेटून काय त्याचा उपयोग आहे का? हा जीवाची जमीन सगळी बागायची गेली म्हणल्याच्या नंतर हा ना, आता काय करणार? मग आता राहिलेच नाही काय म्हणले तर ते पैसे किती तुमचं पुरतात? पैसे नाही पुरत. मग जमिनीतलं जसं आपलं उत्पन्न खायला गावती तशी होती. मित्रांनो, खरं आहे बाबांचं. हा जमिनी गेल्या पण त्याचा मोबदला पैसे काही टिकत नाहीत. हा पण आपल्याला जमीन जर कसली तर आयुष्यभर खायला होती. पैसेवर खायला गावते. बरोबर. तोचाच नाही ना खाण्याचा. तेच ना. आता सगळं आलं इकाच. आता इकडचं आलं आणि तुम्हाला आता हायवेचा त्रास होणार होता या. हा ना. मग या बाबांसोबत काही वेळ गप्पा मारल्यानंतर मी परत कोंढणपूरला येऊन कल्याण या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. खेडेबारे मावळातील कल्याण या गावासोबत आणखी काही गावे आपल्याला या मार्गावरून जाताना लागतात. इकडे वाटेत रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे मी काही पुढे गेलो नाही. इथून पण बघा आपल्याला ही जी डोंगर रांग दिसते, त्या डोंगर रांगेच्या तिथे मध्ये ती वांगणीची खिंड आहे. वांगणी नावाचं गाव आहे त्या डोंगराच्या पलीकडं. पण बहुतेक आता इथून तिकडे जाता येत नाही. त्या खिंडीपर्यंत रस्ता झाला आहे पण खाली उतरता येत नाही तिथून. तर एकाने मला तिथली माहिती दिली की आता खाली जाता येत नाही, पण ती वांगणीची खिंड आहे. त्याच्या खाली रहाटवडे गाव आहे. आणि आत्ता आपण उभा आहोत इथून जाणाऱ्या कल्याण गावाकडे. म्हणजे मंडळी, ज्या शिवगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये हे मावळ विस्तारलेले आहे, त्या नदीचे उगमस्थान सिंहगड किल्ल्याच्या पाठीमागे असलेल्या भिलारेवाडी या गावात एका डोंगरावर आहे. इथे उगम पावल्यानंतर ही नदी भिलारेवाडी, कल्याण, कोंढणपूर या गावातून रांजे गावात पोहोचते. त्यानंतर या नदीचा प्रवास नसरापूर येथील बनेश्वर मंदिराकडे असलेल्या त्या ओढ्यापर्यंत जातो. मंडळी, या परिसरातील आणखी एक प्रसिद्ध गोष्ट म्हणजे शिवापूर येथे असलेला मुदगल देशपांडे यांचा हा भव्य वाडा. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकातून परत पुण्यामध्ये आल्यानंतर तेव्हा लाल महालाचे बांधकाम चालू असताना या वाड्यामध्येच काही दिवस इथे राहायला होते असा इतिहासात उल्लेख आहे. मंडळी, या परिसरामध्येच राजमाता जिजाऊ यांनी साधारण 400 वर्षापूर्वी बांधून घेतलेले एक छोटेसे धरण सुद्धा रांजे गावाजवळ आहे. मंडळी, हा निसर्गरम्य प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन निसर्गरम्य व्हिडिओ पाहण्यासाठी भटकंती कंपनी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.